पुणे ते मालवण सध्या तळकोकणात फिरणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। म्हणूनच आज पुणे ते मालवण कसे जायचे यासाठी खास हे प्रवास वर्णन माहिती घेऊन आलो आहे। यामध्ये पुणे सातारा कराड मलकापूर मार्गे सुंदर अशा अपरिचित अनुस्कुरा घाटातून राजापूर या ठिकाणी मुंबई गोवा हायवेला पोहोचून कणकवलीवरून मालवणला कसे जायचे आणि यामध्ये खंडाळामधील खंबाटकी घाट, साताऱ्याचे कंदीपेढे, कराडची नकट्या रावळ्याची विहीर, अमेनी घाट, अनुस्कुरा घाट आणि 12 महिने सुरू असलेला सुंदर नापणे धबधबा यांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। पुणे ते मालवण हे अंतर मोठे आणि जास्त वेळाचे असल्यामुळे यामध्ये पुणे पासून गाडीसाठी सीएनजी कुठे आहेत पासून कधी निघाले पाहिजे, कुठे जेवण केले पाहिजे, कुठे राहिले पाहिजे, या प्रवासात काय काय पाहायला आहे याची माहिती पाहणार आहोत। पुण्यावरून मी सकाळी लवकरच 7 ते 8च्या दरम्यान निघालो। पुणे खेडशॉप टोल नाका पास केला आणि पहिला टप्पा माझा होता पुणे ते खंडाळा खंबाटकी घाट। मी आता प्रवास करता करता पोहोचलेलो आहे शिरवळ शिंदेवाडीच्या म्हणजे जिथे सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते तिथे पोहोचलो। आजचा प्रवास पाहिलं तर आता सध्या कोकणामध्ये जाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे। गोव्याला पर्याय म्हणून असलेलं सिंधुदुर्ग हे एक उत्तम नैसर्गिक ठिकाण, येथे कसं जायचं यासाठी हा मी स्पेशल व्हिडिओ बनवून आणलेला आहे। तर सोपा रस्ता कसा आहे ते आपण पहिलं जाणून घेऊयात। मी सुरुवात केली पुण्यापासून आणि आता कसं आणि कुठे प्रवास करतोय हे तुम्ही लक्षात घ्या। आता बऱ्याच ठिकाणी बघतो आपण रस्त्याचं कामही सुरू आहे, पुलांची कामं काढलेली आहेत हायवेला, त्यामुळे बऱ्याच वेळा उशीरही होतोय। माझा प्रवासाचा पहिला टप्पा होता 70 किलोमीटरचा पुणे ते खंबाटकी घाट। या दरम्यान आपल्याला दोन्ही बाजूला हायवेच्या दोन्ही बाजूला भरपूर सीएनजी पंप उपलब्ध आहेत। तसेच शिरोळ पासून नाश्त्याचीही उत्तम ठिकाणे अवेलेबल आहेत। आपण येथेच नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो। मी आता पोहोचलेलो आहे प्रवास करताना खंबाटकी घाटामध्ये। आजचा प्रवास माझा तसा लांब आहे पुणे ते सिंधुदुर्ग, पण प्रवास करताना आत्ता सध्या बरेच पर्याय आहेत या मार्गामध्ये। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळं पर्यटकांचं कोकणाकडे जाण्याचा कल वाढलेला आहे आणि गोवाला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग तारकर्ली या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने जात आहेत। पण आज रस्ता कोणता वापरावा तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। मी जस्ट पुण्यातून आलेलो आहे, खंबाटकी घाट सुरू होतोय। खंबाटकी घाट सोडल्यानंतर कराड, सातारा कराड मार्गे मलकापूर मार्गे अनुस्कुरा घाटातून मी तरळे, मुंबई गोवा हायवेला तरळे लागतं या मार्गे जाणार आहे। याचं कारण हे असं आहे की कोल्हापूरमधून जाणारा गगनबावडा घाट आणि भोर, पुण्यातील भोर मार्गे महाडला जाणारा ओरंदा घाट हे दोन्ही घाट काम चालल्यामुळं बंद आहे। तर हा रस्ता तुम्हाला पर्यायी रस्ताही म्हणून चांगला आहे आणि कसा आहे, कसं कोणत्या मार्गे कुठे जायचंय ही सर्व डिटेल मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवत आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा। मी आता जस्ट खंबाटकी घाट चढायला सुरुवात केलेली आहे। खंबाटकी घाटातून साताऱ्याकडे प्रवास करताना किमान 45 मिनिटे तरी नक्कीच लागतात। अनेकदा येथे वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतो। साताऱ्यावरून पुण्याकडे जाताना एक साइडला बोगदा आहे, परंतु एक साइड मात्र घाटातून जाते, त्यामुळे बराच वेळ इथे जातो। या सर्व बाबी लक्षात घेऊन NHI ने खंबाटकी घाट येथे पोहोच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्पही हाती घेतला। 6.5 किमीच्या या प्रकल्पाच्या कामास 28 फेब्रुवारी 2018 मध्ये सुरुवातही झालेली आहे। बऱ्यापैकी 70 ते 80% काम पूर्ण होऊन हा लवकरच प्रवाशांसाठी खुलाही होईल।
प्रवास करताना जस्ट साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. सातारामध्ये इथेच फेमस आहेत ते कंदी पेढे. त्यामुळं मी प्रवास करताना कंदी पेढे घेण्याचा मोहही आवरत नाही. तुम्ही आलात तर तुम्हाला आता कंदी पेढ्यांसाठी सातारा सिटीमध्ये जायचीच गरज नाही आहे. सातारा सुरू होतो त्याच्याच थोडंसं अलीकडे दोन्हीही लेनला कंदी पेढ्यांची भरपूर दुकाने आहेत आणि या कोणत्याही दुकानात जरी ते कंदी पेढे घेतले तरी उत्तम भेटतात. सातारा म्हणलं की कंदी पेढे सर्वप्रथम येतात. या प्रवासात मी खाण्यासाठी कंदी पेढे घेतलेत आणि मग आता पुढे निघालो. या महामार्गावर साताऱ्याजवळ बायपास असल्यामुळे सातारा शहराशी आपला जास्त संपर्क येत नाही. येथून प्रवास करताना कराड कधी येते हेही समजत नाही. कराडमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो कराड शहरातील प्रसिद्ध असली नाट्या रावळ्याची विहीर. या प्रवासामध्ये आपण पुणे ते कराडच्या दरम्यान 2 ठिकाणे पाहू शकतो. एक म्हणजे आनेवाडी टोलनाक्यापाशी असलेले 12 मोटाची विहीर किंवा कराड शहरामध्ये असलेली नाट्या रावळ्याची विहीर. कराड शहर आल्यानंतर मी काही काळासाठी कराड शहरामध्ये गेलो. याचं कारण म्हणजे येथील नाट्या रावळ्याची विहीर. हे आहे कंपाऊंड आहे. इथे गेट उघडून आतमध्ये जायचे. आता सध्या तर इथे कोणी नाही दिसत आहे. मागे आहे ती नाट्या रावळ्याची विहीर. इतकं सुंदर स्ट्रक्चर बांधकाम आहे आणि इथे बऱ्यापैकी स्वच्छता पण आहे. चला आपण आता इथून उतरून खाली जाऊया. कराड शहराच्या वायव्य कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो. तिथेच यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. याच प्रीती संगमावरील पंतांचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. तेथे असणाऱ्या पाय विहिरीला स्थानिक नागरिक नाट्या रावळ्याची विहीर म्हणूनही संबोधतात. या विहिरीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवर अपलोडही करेन. ही विहीर पाहिली आणि लवकरच आम्ही पुढच्या प्रवासालाही निघालो. विहीर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी पुन्हा हायवेला आलो. हायवेला पाहिलं तर इथे उड्डाण पुलाचे उत्तम काम सुरू आहे. साधारण खूप उंच आणि लांब सडक या उड्डाण पुलाचे काम बऱ्यापैकी उरकलेले आहे. येथून मलकापूरवरून पुढे आल्यानंतर नारायणवाडी लागेल. या नारायणवाडीच्या फाट्यापासून पुलाखालून आम्ही उंडाळे या दिशेलाही निघालो. आता मी जस्ट कराडपास झालोय आणि कराडपासून मलकापूर मार्गे आपण हा पुणे बँगलोर हायवे इथे आपण स्किप करतोय आणि सिंधुदुर्गच्या दिशेने प्रवास करतोय. आत्ता इथे आलेलो आहे. CNG संपला पण गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण CNGवर डिपेंड राहतो. तसं न करता पेट्रोलही टाकत जा, कारण की पेट्रोल इंजिनही आपलं चालू राहिलं पाहिजे. तर आत्ता आपण इथून पुढेच मलकापूरला 40 किलोमीटर ते अजून एक CNG म्हणजे थोडक्यात कराड ते अनुस्करा घाट यामध्ये 2 ते 3 तरी नक्कीच CNG पंप आहेत. त्यामुळे अडचण तर बऱ्यापैकी नाही आहे.
आपण प्रवास करतोय तो हा अमेनी घाट. हा घाट कराड, सांगली आणि मलकापूरला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जोडतो. इतर 2 घाटांशिवाय हा फारसा ज्ञात मार्ग नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा, हा मार्ग इतर घाटांसारखाच निसर्गरम्य आहे. या घाटातून प्रवास करताना मनमोहक नजारा, आपले लक्ष वेधणाऱ्या पवनचक्क्या इथे पाहत रस्ता कधी संपतो, हा घाट कधी संपतो हेही कळत नाही. इतर रस्त्यांच्या तुलनेत या रस्त्याची अवस्था खूपच चांगली आहे. फक्त तुम्हाला गुगल मॅपची मात्र नक्कीच गरज असते. अमेनी घाट संपल्यानंतर, म्हणजे अमेनी घाट संपल्या आपल्या उजव्या बाजूला राणे डायनिंग अँड रेस्टॉरंट, म्हणजे मलकापूरच्या काही अंतरावर अलीकडे असलेलं हे उत्तम ठिकाण आहे. म्हणजे आपला पुणे ते सिंधुदुर्ग प्रवास करताना तुम्हाला जेवणासाठी बरोबर इथे 2 ते 3 या दरम्यान, 1 ते 3 या दरम्यान पोहोचायचं आहे. एकदम नॉनव्हेज आणि व्हेजसाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे. आत्ता आम्ही इथे जेवण करणार आहोत, मग मलकापूर मार्गे पुढचा प्रवास करणार आहोत. तर चला आता प्रथम जेवण करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हॉटेलही लक्षात ठेवा, राणे डायनिंग अँड रेस्टॉरंट हॉटेल. राणे डायनिंग अँड रेस्टॉरंटमध्ये उत्तम असं जेवण केलं आणि आम्ही निघालो मलकापूरकडे. मलकापूर अंतर खूपच जवळ राहिलं होतं. मलकापूरवरून अनुस्कुरा घाटाकडे लगेच न जाता आम्ही काही काळासाठी आंबा घाटाच्या दिशेने टर्न घेतला. मलकापूर पासून आंबाघाट रस्त्यावरती अवघ्या 4 किलोमीटरनंतर अजून एक सीएनजी पंपची आम्हाला माहिती मिळाली. येथे सीएनजी पंपावरती सीएनजी भेटतोय का यासाठी आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला इथे सीएनजी भेटला. आणि विशेष म्हणजे या मे महिन्याच्या सुट्टीत सुद्धा येथे कोणतीही रांग किंवा लाईन दिसली नाही. कराड सोडल्यानंतर सीएनजी भेटला नाही. तिथे एक पंप होता, पण दुसरा एक पंप आहे तो मलकापूरला आल्यानंतर लक्षात ठेवा 3 किलोमीटर अलीकडे यायचे आंबाघाट मार्गे. 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे एक सीएनजी पंप आहे. आता मी इथून रिटर्न परत मलकापूरला जाणार 3 किलोमीटर आणि मग मी पुढे प्रवास करणार आहे. तर आता सीएनजी टाकून झालेला आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. सीएनजी टाकून झाल्यानंतर आम्ही पुन्हा मलकापूरला आलो आणि अनुस्कुरा घाटाच्या दिशेने निघालो. येथून अनुस्कुरा घाट 47 किलोमीटर अंतरावर होता. या घाटाकडे जाताना जर आपल्याला वाटलं पावनखिंडकडे जावं आणि या पवित्र ठिकाणाचे दर्शन घ्यावे तर आपण त्याही मार्गे जाऊ शकतो. येथून अवघ्या 33 किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे. आपल्याला वेळ भेटला तर येथे नक्की जा आणि मग पुढचा प्रवासाला सुरू करा. आता मी अनुस्कुरा घाटमध्ये चढायला सुरुवात केलेली आहे. आता मे महिना आहे, पण आजूबाजूचा परिसर, हिरवळ सगळं काही पाहिलं तर मी मे महिन्यात आहे की काय, की मी काही काळासाठी बॅक साईडला डिसेंबर सप्टेंबरमध्ये गेली काय असं वाटायला लागलं. कारण हे तसंच आहे, एकदम डोंगर हिरव्या गार झाडांनी नटलेले आहेत. रस्ताही झाडातून जातोय, सगळे हिरवगार झाडी, इतकं सुंदर वातावरण. हा प्रवास करताना अनुस्कुरा घाट सुद्धा ही खूप चांगला आल्हाददायक वातावरणातून प्रवास झालेला आहे. राजापूर तालुका हा सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला एकमेव तालुका आहे. राजापूर वासियांसाठी कोल्हापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने ती घाटाने जोडली जावी व जवळचा मार्ग तयार व्हावा यासाठी अनुस्कुरा असा घाट 2002 साली तयार करण्यात आला. उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नागबोडी वळणे असलेला रस्ता, त्यात दरीत असलेले अर्जुना धरण. या घाटातून जाताना आपण पर्वतावर आरूढ होऊन संपूर्ण परिसराचे सौंदर्य डोळे भरून पाहू शकतो. जय शिवशंभू. आत्ता प्रवास करताना मी आलेला आहे अनुस्कुरा घाटामध्ये. आत्ता अनुस्कुरा घाट ते तरळे हा प्रवास राहिलेला आहे. सिंधुदुर्ग हा खूप लांबचा प्रवास आहे, त्यामुळे मी रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी तरळे येथे मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओतून एक गोष्ट समजेल की तुम्ही पुण्यातून किती वाजता निघालं पाहिजे. तुम्हाला मी 2-3 लोकेशन आहेत कोणती
ती प्रवासामध्ये पाहू शकता. आणि तुम्ही मलकापूर मार्गे अनुस्पुरा घाटामार्गे तरळे येते, म्हणजे तिथे तरळे असं ठिकाण आहे जिथे मुंबई गोवा हायवे मिळतो. इथे रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी ते मुक्काम करून मग आपण सिंधुदुर्ग तारकर्ली या ठिकाणी पोहोचणार आहोत. या व्हिडिओतून तुम्हाला बऱ्यापैकी जास्तीत जास्त माहिती कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता राहिलेला आपण पुढे जाऊन मग मुक्काम करूया तरळे येते आणि मग पुढचा प्रवास करूया. तर चला आता आपण घाट उतरायला सुरुवात करू. काय करणार मी आधीच वेणूपुरे थोडा आवाज करा. काय करतो तिथे रोज म्हणजे सरबत पावसाळ्यात दुःख आणि पाऊस जास्त. पाऊस म्हणजे इथे लावायला देणार नाही छत्री असं ह्या लावू शकत नाही. टेम्पो लावला टेम्पो लावला तर काय ठेवणार नाही. मी प्रॉपर पुण्याच आहे. मी इकडे बऱ्याच वेळा गेलेलो आहे. प्रॉपर मग इथं पब्लिक आणि स्कोप आहे का सांगा. होय होय एकदम. हा इथे जर हे केलं ना हॉटेल वगैरे म्हणजे चालू शकतो परफेक्ट. आता सीझन वाईज तुम्ही सरबत आणि हे चांगले कसं झालं आणि पब्लिक आता येते का बऱ्यापैकी. कारण की मी आता कराड पासून आलो ना. हा एकदम उत्तम रस्ता आणि एकदम जबरदस्त एवढा भारी रस्ता आहे ना की उगाच ते कोल्हापूरला जा गगनबावडा घाटातून खाली उतरा. एक पण खड्डा नाही, एक पण स्पीड वगैरे नाही काय. आणि कुठेही घाण नाही रस्त्यामध्ये, कसले खड्डा नाही म्हणजे एवढा भारी. त्या गगनबावडा घाटात पूर्वी गगनबावडा घाटातून गेलो ना तर गगनबावडा घाटातून उतरताना इतके खड्डे, इतका रस्ता खराब. हा मला एवढ्या प्रवासात कुठेच खराब दिसला रस्ता. एक नंबर आहे. थोडक्यात कराड, उंडाळे, मलकापूर म्हणजे कोल्हापूरला जाण्याच्या अगोदर इथे येतो आपण. आणि वरती तो घाट उतरायचा वेगळा. आणि हा घाट उतरला की डायरेक्ट हायवे लागला. 37 किलोमीटर हायवे. भेटू मग परत नक्की. या टाइम मध्ये मी विचार केलाय पावसाळ्याचा यायचा. पावसाळ्यात परत भेटू. परत चला भेटू परत. उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नागबोडी वळणे असलेला रस्ता, त्याच दरीत असलेले अर्जुना धरण. या घाटातून जाताना आपण पर्वतावर आरूढ होऊन संपूर्ण परिसराचे सौंदर्य डोळे भरून पाहू शकतो. पावसाळ्यात या रस्त्याचे परिसराचे सौंदर्य कड्या कपारीतून शुभ्र पदराप्रमाणे झरे, धबधबे वाहत असतात. ढग आपल्या अवतीभोवती पिंगा घालत असतात. आपण प्रत्यक्षातील स्वर्गाचा अनुभव घेत असतो. इतका सुंदर हा घाट आहे. असं घाट प्रवास करताना चढ आहे पण खड्डा एकही नाही. आश्चर्य म्हणजे मला असं वाटतंय आपण कराड सोडलं म्हणजे थोडक्यात पुणे बँगलोर हायवेला एक खड्डा आहे म्हणावं लागेल. तुला म्हणत गाडी दिसते उडती तिकडे पण झाली गाडी मस्त. पण इथं एकही खड्डा भेटणार, त्या घाटातही खड्डा नाही. म्हणजे थोडक्यात इथं क्वालिटी काम चाललं काम झाले. म्हणजे मला खड्डा इथं म्हणावं लागेल खड्डा शोधा आणि आपल्याकडे म्हणावं लागेल रस्ता शोधा. नाही खरंच हा प्रवासात एकदम असं वेगळा अनुभव आहे. हिरवळ आहे कडेला, तेव्हा असं जबरदस्त वाटला. ते मला वाटतं मी पहिल्यांदा झालोय या घाटामध्ये. जबरदस्त जबरदस्त काम खूपच चांगले. आणि नुसता खड्डा नाही, पांढऱ्या पट्ट्या सुद्धा मारल्यात. म्हणजे याचा फायदा रात्रीचा प्रवास करताना होतो. रेड झालं की गाडीचं टर्न घेते किंवा काय या गोष्टी कळतात. चला म्हणजे आता आपण तरेला पोहोचायला 1 तास तरी लागेल.
गोवा हायवे लागतोय. तिथून गावाचं नाव कळेल पण आपल्याला आता इथं मुंबई गोवा हायवे लागलेला आहे. म्हणजे आता इथून तरळे किती किलोमीटर राहिले आपल्याला माहिती आहे का? 45 किलोमीटर तरळे आहे. हा बोर भरून येते. फायनली आता घाट उतरून मुंबई गोवा हायवेला लागलेला आहे. घाट मध्ये थोडासा रस्ता बारीक होता, बाकी कुठेही अडचण नाही. आणि इथून तर सिंधुदुर्ग पर्यंत रस्ता चांगलाच आहे. मुंबई गोवा हायवेचं या बाजूला तरी बऱ्यापैकी काम झालेलं आहे. गोवापर्यंतही रस्ता कम्प्लीट आहे. आता पाहता अनुस्कुरा घाट उतरलं की आम्ही राजापूर येथे मुंबई गोवा हायवेला मिळालो. रस्ता बऱ्यापैकी रुंद, मोठा आणि उंच पूल असलेला उत्तम मार्ग झालेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना जुन्या मुंबई गोवा हायवेच्या काही आठवणी समोर येतात. यातीलच असलेला एक सुंदर पूल माझ्या नजरेस पडला आणि याचा मोह पाहण्याचा, याचा व्हिडिओ शूट करण्याचा मोहही आवरला नाही. रात्र झालेली आहे आणि मी आता पुणे ते तारकर्ली हा प्रवास करतो. प्रवास तसा मोठा असल्यामुळे आणि रात्रीचं शक्यतो ड्रायव्हिंग नकोय, यासाठी मी तरळे हे मुंबई गोवा हायवेच असलेलं लोकेशन, म्हणजे मला इथून एक अजून 2 तासाचं रनिंग राहिलेलं आहे. पण मी इथे मुक्काम करायचे कारण एक आहे की हे असं लोकेशन आहे की इथे मुंबई गोवा हायवे आहे आणि मला उद्या सकाळी बरेच, आता म्हणजे आता उन्हाळ्याचा सीझन आहे, या दिवसात धबधबे पाहायला भेटत नाही. पण येथून एक नापणे धबधबा आहे, तो खूप जवळ राहतो. म्हणजे मला इथे आज रात्रीचा मुक्काम, जस्ट मला एक हॉटेल दिसलेला आहे, लोटस हेरिटेज रिसॉर्ट लॉजिंग, इथून आतमध्ये आहे. मागे बघता तुम्ही, हा मुंबई गोवा हायवे याला लागूनच हे रिसॉर्ट आहे. ते राहण्याची व्यवस्था म्हणजे एकंदरीत बघून ते नवीन दिसत आहे. तर चला आपण रूम पाहू, राहण्याची व्यवस्था होती किती पाहू. दादा नमस्कार, रूम आहे का अवेलेबल? आहे ना, टाकू शकता रूम? सर मी अजित वेलुपुरे. मी आदित्य माडिक. येस येस, मला दिसला आता बाहेर आहे वरून रूम बघायची का, मी लोकेशन सर्च केलं इथे नापणे धबधबा, तर मला हे जवळ दाखवलं ना. बरोबर. आता म्हणजे रूम कशा अवेलेबल तुमच्याकडे? आपल्याकडे इथे आहे, मला सिंगल बेड पाहिजे. हो येस येस. ही आपली एसी सिंगल बेड, ही एसी सिंगल बेड आहे. हा ओके. त्याच्यामध्ये आपण
मी माझं टार्गेट सातारा राहायचंय. सकाळी मला नापणे धबधबा जायचंय. म्हणजे नापणे धबधबा किती लांब राहील इथून? साधारण 20 मिनिटं 15-20 मिनिटं. 15 मिनिटं जवळच आहे. हो जवळच. ठीक आहे चालेल. हा सर रूम AC, आपला स्मार्ट टीव्ही. ओके, सगळ्या सुविधा आहे. येस डन. मी आज स्टेज करतो. रेटचं पण डिस्कस करू आपण. येस बरोबर. आणि मला नापणे धबधब्याबद्दल जायचं म्हणजे कसं जायचं, काय गाईड करू शकता का तुम्ही? आपण आता तऱ्यामध्ये आहोत. तिथून आपण जाणार आपल्या स्टँड जाऊ. तिथे वैभवडी रोड. माझी गाडी आहे. हो ना. मग आपण जाणार वैभवडी रोडला. वैभवडी रोड म्हणजे आपण कोल्हापूर रोड आहे ना, बावडा. तर कोल्हापूर रोडला गेलो की आपण तिथनं एक साधारण 7 ते 8 किलोमीटर एकदम जवळ. आणि आता कसं रस्ता पण मोठा होतोय, काम चालूच आहे, त्यामुळे एकदम इझी होत जाईल प्रवास. थँक्यू. ही रूम घेतो मी. हो एकदम रूम पण मोठी. चेक इन केले आता जस्ट. इकडे बाथरूम ही चांगला आहे. स्वच्छताही आहे इथे. म्हणजे आज इथे राहायला काही हरकत नाही. आणि हे नुकतंच मला वाटतं सुरू झालेलं आहे जस्ट. चांगल्या व्यवस्था आहे. या प्रवासादरम्यान रात्र झाल्यामुळे मी लोटस हेरिटेज रिसॉर्ट येथे थांबलो. सुंदर, क्लीन, स्वच्छ रूम आणि प्रशस्त रूम असलेल्या या लॉजिंगमध्ये मला राहायला खूप आवडले. नापणे धबधबा येथून जवळच असल्यामुळे मी हे ठिकाण राहण्यासाठी निवडलं की मला सहज नापणे धबधब्यापाशी जाता येईल आणि पुन्हा सकाळी लवकरच मला मालवण दिशेलाही निघता येईल. या ठिकाणी असं सुंदर हॉटेल आहे. प्रवासात इथे रात्री मुक्काम केला. आता मुक्काम म्हणजे रूम एकदम क्लीन, स्वच्छ, चांगल्या होत्या. आणि AC म्हणजे एकदम गारगार फुलटून थंडगार झालं. आता सकाळी उठलेलं, फ्रेश झालं आणि इथेच नापणे धबधबा आहे. म्हणजे इथं थांबण्याचं मेन आकर्षण म्हणजे नापणे धबधबा होता. आता मी मुक्काम करून नापणे धबधब्याकडे आलेला आहे. तिथे मस्त धबधब्यामध्ये चिंब भिजणार आहे आणि मग पुढचा प्रवास सुरू करणार आहे. आता आलोय मी नापणे धबधब्यापाशी. इथे गाडी लावलेली आहे. मी गुगल मॅप ने सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला की मुंबई गोवा हायवे पासून इथं कसं यायचं. तर हा 12 महिने चालू असलेला हा सुंदर असा धबधबा आहे. इथे मस्त चिंब पाण्यात भिजणार आहे आणि मग तारकर्लीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे. बारामाही वाहणारा धबधबा म्हणून ओळख असलेला हा नापणे धबधबा. 100 फुटांवरून कोसळणारे पाणी, त्यातून निघणारे दवबिंदू, 40 फूट उंचीचा डोह, पक्ष्यांचा किलबिलाट आणि धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली वृक्षवल्ली, असे अद्भुत आणि निसर्गाने भरभरून दिलेलं हे ठिकाण आहे. येथे बराच वेळ घालवला. मस्त आंघोळ केली. सुंदर असं स्वच्छ पाण्यामध्ये बराच वेळ घालवल्यानंतर येथे शांत झोपून राहिलो. कारणही तसंच आहे. मॉलमध्ये फिश थेरपीसाठी आपण भरपूर पैसे घालवतो,
पण येथे मात्र एकही रुपया न घालवता निसर्गाच्या किमयातील अद्भुत फिश थेरपी मला अनुभवताही आली. आत्ता नापणे धबधबा करून दुपारचा टाईम झाला आणि इथे दरळेमध्ये एक माझे मित्र आहेत इंद्रजित माडिक, यांच्यासोबत आज बऱ्याच वर्षांनी इथं भेटलो आहे. आत्ता इथे मस्त त्यांनी तिथे हॉटेलमध्ये आणलेलं आहे एकदम सुंदर जेवण. हायवेला लागूनच हॉटेल आहे. बऱ्याच वेळा आपण एकदम पॉश हॉटेलच्या भानगडीत पडतो, तर सिम्पल हॉटेलसुद्धा सुंदर जेवण देतात. त्यापैकीच एक जेवण आहे. आत्ता हे जेवण करून मग तारकर्लीच्या दिशेने निघतो आहे. चला इंद्रजित भाऊ, यस डन. आता तरळे येथे जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवातही केली. तरळे ते मालवण हा अवघा 70 किलोमीटरचा प्रवास राहिला होता. एकदम पुणे ते देवबाग मालवण हा मोठा प्रवास करण्यापेक्षा मी 2 दिवस वेळ लावला. टप्प्याटप्प्याने गेलो. या ठिकाणी बरीच म्हणजे आपण या रस्त्यामध्ये बरेच ठिकाणं पाहत जाऊ शकतो. एकदम मोठा अंतर पार करून जाण्यापेक्षा विश्रांती घेत जाणं कधी योग्य आणि रात्रीचा कार ड्रायव्हिंगचा प्रवास टाळणं तर सगळ्यात उत्तम. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. इतका हा सुंदर मार्ग, खड्डेविरहित रस्ता, निसर्गरम्य परिसर आणि या प्रवासामध्येच उत्तम असलेली ठिकाणे पाहता येतात. अखेर मी या प्रवासातून मालवणला पोचलोही. इथल्या निसर्गाचा अनुभव तर वेगळाच आहे. तुम्हीही इथे नक्कीच येऊन गेला असालच तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर यासाठी करा की हा नवीन पर्याय बऱ्याच लोकांना माहिती. तर चला मग आता आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.